नमस्कार. मी महेश कांबळे. नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण लांजा या ठिकाणी आहोत आणि 1 महिन्यापूर्वी आपण एक लेडीज आहेत, इथल्या कंझ्युमर आहेत. त्यांनी आपलं नेटसपचं नॅचरलमोर जो प्रीमियम आहेत आणि इतर जे ट्रीटमेंट आहेत, ते मूळव्याध या त्रासासाठी वापरलं होतं आणि त्यांना खूप एक छानसा असा रिझल्ट आज आमच्या समोर आलाय. तर बोललो आपण एक रेकॉर्डिंग करूया. तर त्यापूर्वी तो रिझल्ट समजून घेण्यापूर्वी त्यांची ओळख करून घेऊया. तर मॅडम तुमची पूर्ण ओळख सांगा. अच्छा. ठीक आहे. हां, हां. नमस्कार. माझं नाव अन्नपूर्णा अनंत कांबळे. मी कोंढे गावात राहते. हं. तर मला असं म्हणजे मूळव्याधीचा त्रास होता हं, पहिल्यांदा. हं. पण तो मध्येच उपचार केल्यामुळे तो थोडासा कमी झाला. मग आता माझी एक सेविका म्हणून ती म्हणाली, की ह्या मूळव्याधीवर आहे कोण, असं कोण नाव काय त्यांचं? दीप्ती मोरे. दीप्ती मोरे. हां. ओके. तर त्या म्हणाल्या, की आयुर्वेदिक आपलं आमच्याकडे आहे औषध. तर ते बघ वापरून. बघूया. हं. फक्त वापरून तर बघूया. बरोबर. तर म्हटलं चालेल. म्हणून म्हटलं त्या दिवशी मग म्हटलं चला भेटूया. म्हटलं तुम्ही सर आला होतात. हं. म्हटलं भेटूया. म्हणून त्या दिवशी आले आणि असं म्हणजे माझ्याकडे आधी पैसेच नव्हतेच म्हणा. हां, हां. मेन म्हणजे मी माहितीसाठी आले होते. ओके. माहिती मला घ्यायची. पहिल्यांदा आपण सुरुवातीला माहिती घेणार. नक्की. लगच्या लगेच काय प्रॉडक्ट विकत घेणार नाही ना. बरोबर. मग ती माहितीसाठी मी आले. तर मला माहिती म्हणजे जरा पटली आणि व्यवस्थित वाटलं. म्हटलं बघूया. प्रयत्न तरी करूया. प्रयत्न केल्याशिवाय काहीच फळ मिळत नाही. बरोबर. म्हणून म्हटलं प्रयत्न करूया. म्हणून मी त्या दिवशी ते म्हणजे प्रॉडक्ट 3 डबे आणि ते 2 बॉक्स घेतले. ओके. आणि ते वापरलं म्हणजे मी 8 मार्च पासून सुरुवात केली. कारण महिला दिन म्हणून. हं. तेव्हापासून सुरुवात केली आणि मी चहा पित होते. चहा बंद झाली माझी. हं. तर आपणच चहा बंद केले. बरोबर. करायचं आपल्याला. बरोबर. चहा आणि चपाती. चहा आणि चपाती जास्त खायची मी. हं. त्याच्यामुळे कसं आता तुमच्याकडून आलं की चहा चपाती म्हणजे उष्णता वाटते. बरोबर. त्याच्यामुळे ते म्हटलं आता हे औषध घ्यायचं म्हणजे कुठेतरी म्हणजे फायदा मिळाला पाहिजे ना. बरोबर. चहामुळे जर एवढं नुकसान होत असेल तर कशाला. मग ती चहा आधी बंद केली आणि 8 मार्चला सुरुवात केली. हं. तिथपासून मी आजपर्यंत औषध हे सगळं पूर्ण 2 बॉक्स, 3 डबे सगळे खाल्ले. पण त्याचा मला खूप म्हणजे खूपच फायदा पण झाला आणि म्हणजे थोडाफार फरक पडला. माझी कंबर दुखणं बंद झाली. कंबर हं. म्हणजे नारळ पडला होता कमरेवर. ओके. हां. नारळ पडला होता त्याच्यात ते म्हणजे दुखायची. कधी नारळ पडलं होतं? तर लहानपणीच म्हणजे हां, असं म्हणजे 9वी-10वी ला असताना मी झाडू मारत होते हां. आणि तो वरून म्हणजे नाळीच्या खाली झाडू मारत होते. वरून तो नारळ पडला होता कमरेवर. हं. तर तेव्हा काय मला जाणवलं नाही. पण कसं आता मोठे झालं वय वाढत गेल्यानंतर त्याची आणि झाडलोट आपल्या आता घरी म्हणजे साफसफाई हवीच हां, परिसर स्वच्छता हवीच. त्याच्यामुळे तो करताना आता कंबर दुखायची. 2-2 तास झाडू मारायला लागायचे. कंबर दुखायची आणि मग त्याच्या वेदना सहन व्हायच्या नाही. पण ते हा प्रॉडक्ट खाल्ल्यामुळे मला थोडाफार म्हणजे महिनाभरच मी खाल्ला. हं. पण थोडाफार तरी फरक पडला. म्हणजे मला हलकं वाटायला लागलं ओके. आणि अगदी म्हणजे फ्रेश वाटायला लागलं. म्हणजे मी चालते आता म्हणजे सकाळी उठून आधी उठल्यावर मी आधी अंगाने घाम काढते. म्हणजे तेवढं मी काम करते. ओके. म्हणजे तेवढं माझ्या अंगातून घाम गेला पाहिजे. हं. काम केल्यानंतर बाकीचं काम. जे काय नाश्ता, तोंड धुणं किंवा बाकीचं सगळं ते नंतर. पण हं. आधी अंगाचा घाम गेला. मग त्याच्यानंतर मला एवढं फ्रेश वाटतं ना, की हां. मला मग असं म्हणजे थकवा काम केल्याचं अजिबात जाणवत नाही. म्हणजे आता म्हणजे काम केल्यावर जो पहिला थकवा जाणवायचा आता तो एकदम छान वाटतंय हां, आपल्याला. आता काम केल्यावर छान अजून छान हां. वाटतंय. आणि काम केलं म्हणजे जेवढं पाणी अंगातलं जातं ना, हो. तेवढं कसं फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं. आणि ह्याच्यामुळे तर मला म्हणजे खूपच हलकं वाटायला हं, लागलं. हं, हं, हलकं हं. वाटायला लागलं. त्याच्यामुळे माझं थकवा हा नाही. मी आता दिवसभर काम करते. ओके. थकवा हा नाही. बरोबर. संध्याकाळी आपलं काम केलं की निवांत 10 वाजता जेवलं की आरामात. ओके. मग माझी आता झोप पण सुरुवात चांगली येते. झोप पण छान येते. हां, ओके. झोप पण चांगली आली. हं, हं, हं. त्याच्यामुळे आता आणि हे प्रॉडक्ट मला आवडलं. त्याची चव पण आवडली. ओके. आणि म्हणून मी आता परत आले, की खरोखरचे डबे चांगले आहेत आणि बरं वाटलं जरा. तर त्याच्यामुळे कसं मला थोडंसं तुमच्याशी बोलायचंय. हां, हे काम जे म्हणजे व्ह्युअर्सला पण सांगायचं हे काम खरंच एक बघायला गेलात ना तर एक आशीर्वादाचं काम आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला हो. एवढा तुमच्याकडून जे समाधानाचे आमच्यासाठी जे बोल येतात, हं. जेव्हा आमच्याकडे एखादा व्यक्ती नवीन येतो, तेव्हा तुम्ही जे बोलता आम्ही व्हिडिओ हं, घेण्याचं पाठचं कारण तुम्ही जे बोलता ना, हं. त्या बोलण्यातून आम्हाला एक ऊर्जा येते, की आम्ही समोरच्याला समजून सांगतो, की हे तुम्ही खरंच वापरलात ना, तर खरंच भविष्यात तुम्हाला चांगला फायदा होईल. आता तुम्ही 2 टाईमच वापरत होता.
आता यांनी निर्णय घेतला की मी 3 टाइम पण वापरू शकतो कारण की त्यात खूप छान वाटतंय. हे जी पावडर आहे तसं बघायला गेलं तर हे जेवण प्री मील म्हणजे जेवणाच्या आधी तुमचं जेवण हे दवा होणं गरजेचं आहे आणि हे प्रॉपर काम करत आहे. एक 40, 50, 60 वर्षापूर्वी जर बघितलात, डॉक्टर नसताना माणसं 60, 70, 80, 90, 100 असे जगायचे ना. तर तेव्हाचं काय होतं जेवण चांगलं होतं आणि हे काही वेगळं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत राहतील. इतरांचं सुद्धा चांगलं करा हा एक मूळ उद्देश आहे आणि तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक धन्यवाद.